ते गँग्रीन झालं होतं. फुटकुळी आली ती बारीक कणगळीच्या शेजारच्या बोटाला. आणि नंतर मग त्याला होल पडले. होल पडल्यानंतर पुढं होल पडल्याच्या नंतर मग ते दवाखान्यात गेलो. तर ते म्हटले होईल बरं, औषध दिले. आणि नंतर मग घरी आलो तर घरी ते काळं पडत चाललं. काळं पडल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं ते बोट काढावं लागेल. ते बोट काढले तर त्याच्या शेजारचे 2 काळे झाले परत. ते काढल्याच्या नंतर परत 2 काढले. 3 बोटं काढली, कणगळी राहिली. परत डॉक्टरने सांगितलं की 2 बोटं काढताना तिथे इन्स्पेक्शन झालं अंगठ्याला, तो अंगठा पण काढून टाकला. आता जखम त्यावेळी कशी होती? ज्यावेळेस कापली त्यावेळेस जखम केवढी होती? त्यावेळेस खड्डा होता, आता तो खड्डा भरून आला. तर आपल्या हातात काहीच राहत नाही, तेवढं औषध घेऊन उपयोग नाही. बरोबर औषध कामच करत हे दुखत असेल ते कसं काय ओळखायचं? ओळखीतच येत नाही. ओळखीतच येत नाही. आता तुम्हाला प्रॉब्लेम नाही. नाही. ओके झाली. इथं कशावरून वाटतंय तर माहिती का? लघवीवरून वाटतंय. लेगवीला वारंवार जाणे, फेस येणे, लाल लघवी येते लाल. रक्त लेगवीतून पडणे, दुसरी गोष्ट क्रिएटिन वाढणे. ते सांगितलं घरी करायचं. काय वापरतात हे तुम्ही? डी अँटॉक्स डी वापरतात. काय ती माहिती असते. ठीक आहे ना, आता परत फोटो काढ निघालं तर औरंगाबादला गेलो ना, तवा जर घेतला तर एवढं झालं नसतं. हा ना, पण आता कसं की ते योगायोगाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला त्यांना औषधच पटत नव्हतं करणार. पद्धत पण नव्हतं आणि हे सगळं करायचं म्हटल्यावर त्यांचा बिचारा- ही जखम आहे ना तुम्हाला, तुमच्या ज्याने बरीच होणार नव्हती. त्यांचा पाहिजे तो केला असता. तिथून नाही वरतून सांगितलं. काही इथून सांगितलं. त्यांनी सांगितलं होतं जिथपर्यंत ते असेल ना तिथपर्यंत करायलाच लागणार. गेलं ना सांगितले की कालच परवा. ऐकलं पाहिजे. तुम्हाला पाहिलंय ना. पहिला खड्डे होती, आता खड्डा नाही भरून हे आला. किती दिवसात भरलं तुमचं? हे 1.5 महिना. 1.5 महिन्यामध्ये. दुसरी गोष्ट तुम्हाला अँजिओप्लास्टीचा प्रॉब्लेम होता. अँजिओप्लास्टीसाठी तुम्हाला HLK दिला, बरोबर? तर HLK घेण्या अगोदर तुम्हाला काय फरक पडत होता? काय पडला होता? HLKची बॉटल घ्यावी. छाती दुखत होती. आता हे HLK तुम्हाला दिला आपण, कारण तुम्हाला काय झालं, ब्लॉकेजचे प्रॉब्लेम झाले होते, बरोबर? तुमचं ऑपरेशन झाले का त्याचं? नाही पण ब्लॉकेज आहेत तुम्हाला. ब्लॉकिंगसाठी छातीमध्ये धडधड होत होती तुम्हाला. हे चालू केलं तुम्हाला, बंद झालं. पूर्ण बंद झालं. आता रिलॅक्स वाटतं. त्रास होतो. आता परत आम्हाला आलेलंच नाही ना, आता ह्याच्यात होईल. म्हणजे तुम्हाला तुम्हाला आता कमी झालं. नाही, कमी आता झालं. पण जरी आभाळ आलं ना तर थोडा त्रास ते होतो. थोडं आता हे पण चालू आहे आणि हे पण चालू आहे. ब्लॉकेजचा प्रॉब्लेम कमी झाला आणि तुमची जखमी झाली. शुगरची लेवल काय चालू आहे? पहिली किती असायची पहिली 300, 350, 250. आणि आता किती हे चालू आहे? आता 200 चा 200. आता जोपर्यंत जखम बरी होत नाही ना तोपर्यंत तुमची ह्याच लेवलला आहे. जखम भरली आहे का मग ते लेवल, जखम एकदा पूर्ण भरली
की तुमची शुगर लेवल सुद्धा कमी होईल. इन्सुलिन वगैरे नाही, इन्सुलिन बंद झालं ना तुमचं? इन्शुरन्स नव्हतं. इन्सुलिन नव्हतं, त्यामुळे गोळ्या पण तुमच्या कमी होत्या. दवाखान्यात होते insulin. मग आता दवाखान्यात देतातच ते. देतात. पण आता गोळ्या किती टाइम चालू तुम्हाला? एकच तरी. एकच टाइम चालू, ती पण गोळी बंद होऊन जाईल थोड्या दिवसात. ठीक आहे, हा बघितलं कशा पद्धतीने रिझल्ट आलाय. तर गँग्रीन असणाऱ्या सर्व पेशंटला मी एकच विनंती करेल की अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीचा वापर करा आणि आपले अवयव वाचवण्यासाठी प्रयत्न करा.